हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कल्पना जगताप. आज घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन विषय, महिलांचे सर्वसामान्य आजार आणि त्यावरील उपाय. चला तर मग सुरुवात करूया. मोस्ट कॉमन हेल्थ प्रॉब्लेम इन वुमेन अलॉंग विथ इट्स प्रॅक्टिकल सोल्युशन. महिलांचा सर्वात मोठा हेल्थ इश्यू म्हणजे त्यांचं बिघडलेलं मानसिक स्वास्थ्य. निल्सनच्या एका सर्वेनुसार भारतीय महिला सर्वात जास्त स्ट्रेसमध्ये असतात. साधारण 87% महिला प्रत्येक वेळी स्ट्रेसमध्ये असतात. आपली पारंपरिक कुटुंब पद्धती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक समस्या, वर्किंग वुमन असेल तर पर्सनल आणि प्रोफेशनल कामाच्या ठिकाणी होणारा इम्बॅलन्स, या सर्व जबाबदाऱ्या महिलांचा स्ट्रेस वाढवतात. त्यात त्यांच्यात होणारे हार्मोनल बदल, मासिक पाळी येणं, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, मेनोपॉज या बदलांमुळे महिलांच्या मनावर प्रचंड ताण येतो आणि त्यांचं मानसिक आरोग्य खालावतं. आणि त्यामुळेच चिडचिड होणं, डोकेदुखी, झोप न येणं, भीती वाटणं, अँझायटी आणि डिप्रेशन सारखे मूड डिसऑर्डर सुद्धा होतात. वेल, आपल्या या व्हिडिओचं पर्पज फक्त प्रॉब्लेम डिस्कवर करणं नाही आहे, तर त्यावर सोल्युशन शोधणे आहे. तुम्हाला मानसिक तणाव कमी करायचा असेल, मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल, तर त्यासाठी माझ्याकडे 5 अल्टिमेट सोल्युशन आहेत. नंबर 1, मेडिटेशन आणि ब्रीथिंग एक्सरसाइज. मेडिटेशनमुळे तुमचा ताण कमी होतो, भीती कमी होते आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. नंबर 2, व्यायाम. लवकर उठून व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील एंडोर्फिन हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यामुळे आपण दिवसभर आनंदी राहतो. नंबर 3, तुमचा सोशल कनेक्ट वाढवा. तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुमचा कनेक्ट वाढवा, जेणेकरून तुमचा स्ट्रेस रिलीव्ह होईल आणि माइंड रिलॅक्स होईल. नंबर 4, पुरेशी झोप घ्या, पुरेसा आराम करा. नंबर 5, प्रत्येक कामात परफेक्शनचा अट्टाहास सोडा. सुरुवातीला दुर्लक्ष करा, हळूहळू सवय होईल आणि गोष्टी नॉर्मल वाटायला लागतील. त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या कॉमन हेल्थ प्रॉब्लेमकडे, ती म्हणजे पाठदुखी. एकीकडे स्त्रीची निर्मिती झाली आणि दुसरीकडे या पाठदुखीचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी या कंबरदुखीचा त्रास नक्की होतो. घरात कुठला कार्यक्रम असला, समारंभ असला, सण असला, सर्व कामं आटोपून झाल्यानंतर आई ग माझी कंबर मोडली, हे वाक्य महिलांच्या तोंडून हमखास ऐकायला मिळतं. मासिक पाळीच्या काळात, प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये, मेनोपॉझल पिरियडमध्ये महिलांना असह्य पाठदुखीचा त्रास होतो. याचं कारण म्हणजे त्यांची बायोलॉजिकल जडणघडण. ब्रेस्टची साईज जास्त असल्याने पाठींच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे पाठदुखी होते. प्रेग्नन्सीच्या काळात वजन वाढल्याने कमरेच्या स्नायूंवर आणि हाडांवर ताण आल्याने त्यावेळी कंबरदुखीचा त्रास होतो. या व्यतिरिक्त एक्सेसिव्ह वेट गेन, बसण्या उठण्याच्या चुकीच्या सवयी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी या कारणामुळेही कंबरदुखीचा त्रास महिलांना होतो. यावर अतिशय उत्तम असे 3 उपाय माझ्याकडे आहेत. ते म्हणजे सर्वात आधी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे व्यायाम. व्यायामामध्ये पर्टिक्युलरली बॅक स्ट्रेचेस म्हणजे कॅट अँड काऊ पोजेस, ब्रिजेस एक्सरसाइज या व्यायामांमुळे पाठीच्या स्नायूंना आराम तर मिळतोच, पण आपल्याला झोपही खूप छान लागते. त्यानंतर एक्सेसिव्ह वेट असेल तर वेट लॉस करणं गरजेचं आहे. तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी माझी हाऊ टू लूज वेट याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता आणि वजन कमी करू शकता. त्यानंतर 3 नंबर म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स घ्या आणि कंबरदुखीचा हा त्रास कायमचा दूर करा. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या महत्त्वाच्या कॉमन प्रॉब्लेमकडे, तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन तयार होतात. प्रत्येक हार्मोनचं वेगवेगळं काम असतं. कुठल्याही एका हार्मोनमध्ये इम्बॅलन्स झाल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. भारतीय महिलांमध्ये पीसीओडी आणि थायरॉइडचं प्रमाण वाढत चाललं. एका सर्वेनुसार प्रत्येकी 5 महिलांमागे 1 महिला पीसीओडीशी डील करत असते. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे की चुकीच्या जीवनशैलीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. पण त्याहीपेक्षा 2 महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे स्ट्रेस आणि इनॲडिक्वेट स्लीप. स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हार्मोनची लेवल वाढते आणि त्यामुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल कमी होते. त्यानंतर इनॲडिक्वेट स्लीपमुळे म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात. तर यासाठी अल्टिमेट सोल्युशन म्हणजे हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. त्याचे 4 मेन कंपोनंट म्हणजे हेल्दी डाएट, हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, पुरेशी झोप आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मानसिक तणावापासून दूर राहणे. या 4 गोष्टी आपण नियमितपणे जर फॉलो केल्या तर हार्मोनल इम्बॅलन्सला आपण दूर ठेवू शकतो. त्यानंतर आपण जाऊया
चौथा कॉमन प्रॉब्लेमकडे. हा प्रॉब्लेम म्हणजे एक गंभीर समस्या आहे. तो म्हणजे अंगावरून पांढरं पाणी जाणे. अंगावरून थोडंफार साधारण 5 ते 6 ml पाणी जात असेल आणि त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात कुठलाही व्यत्यय येत नसेल, तर ते पाणी नॉर्मल आहे असं समजावं. त्या पाण्यामुळे आपली योनिमार्ग स्वच्छ होतो आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. पण जेव्हा हेच पाणी घट्ट दह्यासारखं त्याचा रंग पिवळट, हिरवट, काळपट व्हायला लागतो, त्याची दुर्गंधी यायला लागते आणि योनिमार्गात खाज यायला लागते, लालसरपणा यायला लागतो, तेव्हा जंतुसंसर्ग झालेला आहे असं समजून लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेणं गरजेचं ठरतं. तुम्हाला वारंवार वजायनल डिस्चार्जचा म्हणजे पांढऱ्या पाण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड शुगर लेवल करून घ्या, कारण डायबिटीसमध्ये रिकरंट वजायनायटिसचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर पर्सनल केअरमध्ये पब्लिक टॉयलेटचा वापर काळजीपूर्वक करा, पर्सनल हायजीन मेंटेन ठेवा, सकस संतुलित आहार घ्या जेणेकरून तुमची इम्युनिटी बूस्टअप होईल. त्यानंतर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आहार घ्या, ज्याने तुमचा वजायनल pH मेंटेन होईल आणि इन्फेक्शन होणार नाही. तुमच्या रोजच्या आहारात 1 वाटी दही नक्की घ्या, कारण दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिलस तुमच्या वजायनल फ्लोरा मेंटेन ठेवतील आणि इन्फेक्शन होणार नाही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला यापैकी कुठल्याही टॉपिकवर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.